हाय फ्रेंड, जय श्रीराम सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर चला, आज मी 1 किलो पोहे घेतलेले आहेत आणि आज पोह्याचे मस्त असे पापड करायचे आहेत आपल्याला. तर त्यासाठी इथं पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. हे बघा, आणि ते मऊ पण झाले पाहिजे अशा पद्धतीने त्याला धुवून घ्यायचं आणि पाणी भरपूर हे करून घ्यायचं. चला, पहिल्यांदाच बनवते मी पोह्याचे पापड आणि तुमच्याशी पण शेअर करते, कारण पोहेचे पापड मी कधी बनवले नाही आहेत. म्हणलं बिघडतेत का काय असं माहीत नाही आहे, पण खरं. तर चला, आता वाजून गेलेत 11. कामावरून आले आणि म्हणलं चला थोडंसं पोह्याचे पापड बनवून तर बघूया काय होते काय नाही. तर चला, इथं बनवून घेत आहे मी. आता हे पोहे छान धुतले, ठेव का, मऊ पण होत आले बऱ्यापैकी. तर इथं बघू शकताय तुम्ही, मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर मी इथं हिरवी मिरची पण घेतली टाकून आणि लसूण पण टाकून घेत आहे. लसूण अगदी थोडंसं टाकत आहे, म्हटलं बघू लसणाने कशी टेस्ट येते. त्यानंतर याच्यामध्ये जिरे टाकून घेत आहे. जिरे टाकत आहे, बघू शकताय तुम्ही. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. नंतर आपल्याला पोह्याच्या याच्यामध्ये पण टाकायचं आहे आणि आता हे बारीक वाटून घ्यायचे. तर बघू शकताय, इथं मी कोथिंबीर घेतली बारीक चिरून. त्यानंतर इथं तीळ घेतले. तीळ भरपूर घ्यायचे. तीळ म्हणजे पापडाला लाटल्यावर छान दिसले पाहिजे. हे बघा, तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथं घेतलेली आहे परत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. चवीपुरतं म्हणजे जेवढं मीठ भरपूर असेल तेवढं तोंड भरून पण छान वाटतं, पण लई पण नका टाकू जेणेकरून ते खारट होईल. त्याच्यानंतर मी इथं पेस्ट करून घेतली होती कोथिंबीर, मिरची आणि लसूणची. तर ती पेस्ट घालत आहे मी याच्यामध्ये. हे बघा, त्याच्यानंतर याच्यामध्ये जिरे वाटताना पण टाकलेत आणि वरून पण टाकत आहे मी. तर याच्यामध्ये थोडीशी जिरे पावडर टाकलेली मी, एकदम थोडीशी टाकली आहे, नॉर्मल. स्टार्ट. तर तुम्ही बघू शकता, इथं घेतलेला आहे मी पापड खार. याची गाठी काही मोठी लटच आहे दिसाली बाबा. तर हे बघा, पापड खार टाकला. याच्यात लई टाकायची गरज नाही आहे, 1 चमचाभर होईल असं टाकले. आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. मऊ असं छान मळून घ्यायचं. हे बघा, असं एकदम चुरून चुरून घ्यायचं ह्याला. स्टार्ट. तर बघू शकताय, हे बघा, हे आपलं असं गोळा तयार होत आहे आणि हे खूप घट्ट होत आहे. ह्याला लागल तसं पाणी घालायचं आपल्याला, कारण पोहे फुलत असतात पाणी घालून तसं. हे बघा, खूप छान असं हे गोळा झालेला आहे. आणि इथं पण मी करून घेतले, कारण सगळं एकत्र येईन आम्हाला करायला, म्हणून 2 जागी हे गोळे केले. तर आता हे उंडा आपला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याला भिजत ठेवायचं 10-15 मिनटं. हे बघा, आपला हे मऊ गोळा झालेला आहे. आता याला छान झाकून ठेवायचं 15 ते 20 मिनटं.